भटसाळमध्ये पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे होळी साजरा करायला. चला आपण जाऊया, बघूया आज तिथे काय होळीची उत्सुकता आहे ते. चला. बघत आहोत की किती छानपैकी उत्सुकता सगळ्या लेडीज मध्ये आपल्याला दिसत आहे. सगळ्यांनी एक प्रकारच्या साड्या नेसल्या आहेत. तर जाणून घेऊया ही उत्सुकता आपण त्यांच्याकडूनच. होळी म्हणजे मोठा सण आहे. हा, होळी म्हणजे मोठा सण आहे. कोणता? आग्र्यांचा सण आहे. साजरा करायचा, नाचाचा, हसाचा, खेळाचा, गाणी बोलायचा होळीचा. पूर्वीपासून वारलापासून म्हणजे लय ती परंपरा आहे. वरसाची हौला बाय येते माहेराला बाय, येते माहेराला बाय, येत माहेराला तिचे पालुण्याला रथ गा, पालुण्याला रथ गा. येते माहेराला तिच्या पालुण्याला रथदार, पालुण्याला रथदार. पालुण्याला रथ तिचे नतीला गुंप दाट गो, नतीला गुंप दाट ग. पालुण्याला रथ त्याच्या नदीला गुंप दाट ग, नदीला गुंप दाट ग. राता चंदना करवते कापीला ग, करवते कापीला, करवते कापीला, करवते कापुनी होम सारतीला ग, होम सारतीला. होमा सारथीला, होमा सारथीला. मारतीला गावाच्या बाहेरी गो, गावाच्या बाहेरी. गावाच्या राणीला, गावाच्या बाहेरी ग, गावाच्या बाहेरी. यो मत उभी आई यावला बाये सतीये ग, यावला बाये सतीये. येवला बाये सतीये ग, येवला बाये सतीये. पुन्हा एकदा आजीसाठी टाळ्या. सो बघितला आपण किती छान मजा येते आणि आजीने खूप सुंदर होळीचं गाणं गायलंय. तर आजी दरवर्षी असंच तुम्ही एक एक नवीन छानपैकी गाणं गात जा. आम्हाला पण मजा वाटते आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू दे सगळ्यांपाठी. तर आपण जाणून घेऊया आपल्या भटसाळीतल्या लेडीज कडून की त्यांना काय वाटतंय. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. असं वाटतंय वर्षातून 2 वेळा होळी आली तरी आम्ही साजरी करू शकतो आणि मजा करू. आणि मंडळी माहित आहे का, भटसाळीच्या होळीचं एक वैशिष्ट्य आहे. जरी आज ही होळी जळीत केली ना तरी आठवडाभर आपण ठेवतो. तर गंगावहिनी आपल्याला सांगतील त्याबद्दल. वहिनी सांगा जरा. आमची होळी म्हणजे नवसाची होळी आणि परंपरा आहे आग्र्यांची. ही 5 दिवस आम्ही होळी जागरण करतो आणि कोण ना कोण स्पॉन्सर आम्हाला, कोण खायला देतो, कोण कलिंगड देतो, हावजी खेळतो, आटापाट्या खेळतो. खूप मजा येते. अशी मजा कधीच येत नाही. मंडळी तुम्ही बघतच असाल गंगावहिनी जे सांगितलंय ना, तर तुम्ही पण एकदा आनंद घ्या भटसाळीतल्या होळीचा. तुम्हालाही अनुभव येईल. या एक दिवस आमच्या होळी जवळ. खूप काही खाऊ असतो, मजा असते, धमाल असते, खूप गेम्स असतात. तर गंगावहिनी मला सांगाल आपण कोणते कोणते गेम्स खेळतो.
हौजी खेळतो, आटापाटा खेळतो, खो खो खेळतो, संगीत खुर्ची खेळतो, टिकली लावणे करतो, मडका फोडणे, असं काहीतरी सगळे प्रकार आम्ही खेळतो. म्हणजे वेगवेगळे गेम्स आणि खूप सारी धमाल. सो मंडळी लवकर या तुम्ही पण भटसाईडली होळी एकदा तरी तुम्ही त्यातला आनंद घ्या. ठीक आहे, थँक्यू वहिनी. मंदिरात बोल माझ्या पोटीच्या बाला, पोटीच्या बाला, पोटीच्या बाला, आईला बोल माझ्या पोटीच्या बाला, पोटीच्या बाला, पोटीच्या बाला, पोटीच्या बाला. तर मंडळी आपण आता आलो आहोत प्रभादेवी येथील श्री गणेश चाळीत. तर जाणून घेऊया तिकडच्या लोकांची काय उत्सुकता आहे होळीबद्दल. चल, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता देवेंद्र राऊत. नमस्कार. नमस्कार. जरा मला सांगू शकता तुमच्या होळीबद्दल, म्हणजे काय असं आहे आमच्या इथे पद्धत परंपरा? सगळे पारंपरिक सगळे सण साजरे केले जातात आमच्या इथे. आणि होळीचा सण तर एकदम म्हणजे आत्ताची पिढी हा हा, ही साजरी करते अच्छा. होळीचा सण. पहिला तर ज्येष्ठ नागरिक करत होते, आता ते ज्येष्ठ नागरिक न करता आता सगळेजण हे आपले नवी पिढी साजरी करते आणि नवी आपण पिढी त्यांना प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन पाहिजे. देतो आम्ही. बरोबर आहे. असं आमचं सगळं सण सगळे मस्त सण अच्छा, साजरे अच्छा. होतात. इथे सगळे आगरी बांधवच राहतात सगळे ना? आगरी बांधव राहतात तुमच्या इथे. मंडळी तुम्ही पण एकदा आहे ना गणेश चाळीतील आपली ही होळी साजरा करायला या. नक्की. बघा इथे पण किती धमाल असते. सगळे आपले आगरी बांधव आहेत ना, मन मोकळेपणाने आणि एकत्र येऊन ही हा सण साजरा करतात. आमची होळी म्हणजे ही पहिल्यापासूनच म्हणजे खूप पारंपरिक जुनी आहे. अगोदरपासून जवळजवळ 100 वर्ष झाले असतील. आणि 100 जेव्हापासून चाळ होती तेव्हापासून आमच्या इथे होळीच नाही ते सगळे सण साजरे होतात. होळी असू दे, नवरात्र उत्सव, घरोघरी गणपती आहेत सगळ्यांचे, तर सगळे आनंदाने आणि एकत्र राहून सगळेजण साजरे करतात. आता पण आम्ही सकाळपासून ही होळीची मुलं सगळी तयारी करत असतो. आणि दुसरं म्हणजे आता संध्याकाळी रात्री झाल्याच्या नंतर एक 12-12:30 सगळे जमतील आणि आपलं होळीचं दहन करतील. आणि आमचं इथे पारंपरिक म्हणजे खूप जुनं एक जागृत देवस्थान आहे, ब्राह्मण देवाचं मंदिर. ते सुद्धा खूप आमचं म्हणजे घरातल्यासारखं सगळ्यांचं आहे. ते जागृत देवस्थान आहे आणि इकडे सगळे सण आपले एकदम मजेत आणि आनंदात साजरे होतात. तेच आम्ही असं ऐकलं होतं म्हणून म्हटलं चला आज आपण श्री गणेश चाळीला भेट देऊया. हां, श्री गणेश चाळ. आणि आता त्याचं म्हणजे हेरंबो सोसायटीमध्ये हे झालेलं आहे कन्व्हर्सेशन. पण सगळे आमची लोक एकत्र येऊन सगळे सण प्रेमाने आणि आनंदाने साजरे करतात. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू.
केलेली आहे. खूप काही एन्जॉयमेंट चालू आहे. सो मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे होळीचा आमचा आजचा ब्लॉग? तुम्ही नक्कीच यूट्यूबवर ते पहा, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आम्हाला तुमचे चांगले चांगले कमेंट्स पाठवा.